नमस्कार. आज आपण एका मोठ्या संघर्षाबद्दल बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे दोन महत्वाचे कागद आहेत. हो, आणि हे दोन्ही कागद एकाच कथेची दोन पूर्णपणे वेगळी परस्पर विरोधी टोकं दाखवतायत. बरोबर. एका बाजूला आहे 2 डिसेंबरची पुण्यनगरी वृत्तपत्रातील बातमी. ती सांगते की 5 डिसेंबरला शिक्षक शाळा बंद ठेवणार आहेत. आणि दुसऱ्याच बाजूला 3 डिसेंबरचं शिक्षण संचालनालयाचं एक परिपत्रक आहे. आणि त्यात थेट इशारा दिलाय की शाळा उघडली नाही तर पगार कापला जाईल. अगदी. म्हणजे एका बाजूला हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, तर दुसऱ्या बाजूला शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा. हा संघर्ष नेमका का पेटलाय हेच आपल्याला समजून घ्यायचंय. नक्कीच. चला तर मग बघूया नक्की काय घडतंय. पुण्यनगरीच्या बातमीनुसार 5 डिसेंबरला शाळा बंदचं आवाहन केलं आहे. बडे फक्त एक दिवसाचं आंदोलन आहे की? नाही, फक्त तेवढंच नाही. तुमचा मुद्दा बरोबर आहे. हे फक्त शाळा बंद ठेवण्यापुरतं मर्यादित नाहीये. अच्छा. बातमीनुसार प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले जाणार आहेत. म्हणजे हे एक मोठं शक्तीप्रदर्शन आहे. आणि याचा संबंध नागपूरच्या हेवाडी अधिवेशनाशी आहे का? हो, अगदी. अधिवेशनावर दबाव टाकण्याची ही एक प्रकारे पूर्वतयारी दिसतीये. आणि या सगळ्याच्या मुळाशी काही महत्वाच्या मागण्या आहेत. त्यातली सगळ्यात मोठी मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना. बरोबर. अगदी बरोबर. पण हीच मागणी इतकी महत्वाची का झालीय? काय आहे ना, हा फक्त एक आर्थिक मुद्दा नाहीये. नवीन पेन्शन योजनेमध्ये जी बाजार आधारित अनिश्चितता आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये एक असुरक्षितता निर्माण झालीय. निवृत्तीनंतरच्या आयुष्याची एक हमी मिळावी, हा त्यामागचा मुख्य विचार आहे. आणि यासोबतच शिक्षण सेवक योजना रद्द करण्याची मागणीही तेवढीच तीव्र आहे. शिक्षण सेवक योजना म्हणजे तीच ना, ज्यात नवीन शिक्षकांना सुरुवातीची 3 वर्ष अगदी कमी मानधनावर काम करावं लागतं. हो, तीच. म्हणजे ही योजना आता व्यावसायिक प्रतिष्ठेचा आणि आर्थिक शोषणाचा मुद्दा बनली आहे, असं संघटनांचं म्हणणं आहे. आणि यात आणखीन एक तिसरा मुद्दा पण आहे ना, टीईटी संदर्भातला. हो, तोही खूप संवेदनशील मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला जातोय आणि त्यामुळे अनेक पात्र शिक्षक अपात्र ठरतील की काय, अशी भीती त्यांच्या मनात आहे. अच्छा. म्हणून मग त्यावर पुनर्विचार याचिका दाखल करा, अशी मागणी केली जातीये. बरोबर. म्हणजे पेन्शन, प्रतिष्ठा आणि नोकरीची सुरक्षा हे 3 मुख्य मुद्दे झाले. पण संघटनांच्या या आक्रमक पवित्र्याला प्रशासनाकडून तितकंच थेट उत्तर मिळालंय. हो, आणि त्याचा पुरावा म्हणजे हे शिक्षण संचालनालयाचं परिपत्रक. आंदोलनाची घोषणा झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आलंय हे. यात काय म्हटलंय नक्की? यात एकदम स्पष्ट इशारा आहे की 5 डिसेंबरला कोणतीही शाळा बंद ठेवता येणार नाही. म्हणजे मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. हो, आणि याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांवर टाकली आहे. आणि जे शिक्षक किंवा कर्मचारी संपात सामील होतील त्यांच्यावर कारवाई होणार का? हो, परिपत्रकात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जे कोणी या शाळा बंद आंदोलनात सहभागी होतील त्यांचं त्या दिवसाचं वेतन कापण्यात येईल, असं बजावलं आहे. म्हणजे प्रशासन चर्चेऐवजी थेट कारवाईच्या पवित्र्यात दिसतंय. अगदी. पण पगार कापण्याची भीती दाखवून आंदोलन खरंच थांबवता येतं का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे एका बाजूला शिक्षक संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन कारवाईच्या भूमिकेतून मागे हटायला तयार नाही. हा तर थेट संघर्षच आहे. बरोबर. यातून एक गोष्ट स्पष्ट होतीये की शिक्षक संघटना आणि प्रशासन यांच्यात थेट संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हे फक्त एका दिवसापुरतं नाहीये असं दिसतंय. नाहीच. वृत्तपत्रातील बातमीनुसार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मोठ्या मोर्चाची तयारी सुरू आहे. म्हणजे हा केवळ एक दिवसाचा संप नाही, तर यामागे एक मोठा आणि दीर्घकाळचा असंतोष आहे. म्हणजे ही फक्त सुरुवात आहे, एका मोठ्या संघर्षाची नांदी आहे, असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आणि या सगळ्या माहितीच्या आधारे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मागण्या आणि शासनाचे निर्देश यांच्या संघर्षात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं जे नुकसान होत आहे ते टाळण्यासाठी संप आणि आंदोलनाच्या पलीकडे जाऊन संवादाचा प्रभावी मार्ग कसा शोधला जाऊ शकतो याचा विचार व्हायला हवा.